आषाढी एकादशी निमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना फराळ. ॲडव्होकेट रमेश जोरवर यांचा प्रेरणादायी सामाजिक उपक्रम. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अकोले तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट रमेश खंडेराव जोरवर यांनी देवठाण येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या शिक्षण संस्थेच्या आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करून एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवला. स्वर्गीय ॲडव्होकेट खंडेराव जोरवर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ते दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करत असून यंदाही त्यांनी विद्यार्थ्यांसोबत आषाढी एकादशी साजरी करत समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ॲडव्होकेट रमेश जोरवर म्हणाले, आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, सेवा आणि समर्पणाचा दिवस आहे. पंढरपूरचा विठ्ठल आज आम्हाला या निरागस विद्यार्थ्यांच्या रूपात दिसतो. या लेकरांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच खरा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. समाजातील वंचित आणि गरजू मुलांसाठी प्रेम, आधार आणि शिक्षणाची प्रेरणा देणे हीच खरी विठ्ठल सेवा आहे. या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी ॲडव्होकेट रमेश जोरवर यांच्या या सामाजिक जाणीवेचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात संवेदनशीलता आणि सेवाभाव अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमादरम्यान प्रशालेचे प्राथमिक मुख्याध्यापक प्रभाकर एलमामे यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या दिवशी केवळ धार्मिक विधींमध्ये न रमता समाजातील गरजू विद्यार्थ्यांसोबत सण साजरा करण्याचा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. येथे उपस्थित असलेले सगळे माझे बालगोपाळ आणि खऱ्या अर्थानं पापासाहेब तिकडं तुम्ही कॅमेरा मारणं आवश्यक आहे. विठ्ठल रुक्माई, मी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या प्रथम शुभेच्छा देतो. काय होतं की मी कोणी परका नाही मित्रांनो, माझं घर इथे एकदम 50 मीटर अंतरावरच आहे आणि दर साल आमचा हा उपक्रम, पापासाहेब असेल, मी असेल, आमचा हा उपक्रम चालू असतो की आषाढी एकादशी निमित्त जे गोरगरीब आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे मुकबधीर आहेत, यांना काहीतरी आपण अन्नदान केलं पाहिजे. हा उदत्त हेतू, ही शिकवण, ही आमच्या वडिलांची शिकवण. दरवर्षी पंढरपूरला व्यवसायामुळे जाणं शक्य नाही, तर मला त्याची उणीव कुठे भरून काढली पाहिजे. यामुळे आमच्या मातोश्री असेल, आमची पत्नी असेल, आमचे बंधू असेल, यांनी हे सूचित केलं आहे की कुठेतरी आपण त्या निमित्ताने कुठेतरी अन्नदान केलं पाहिजे. म्हणून हा एक उपक्रम चालू केलेला आहे. आणि सहज एक परवा एलमामी साहेबांशी बोलणं झालं आणि त्यांना म्हटलं, विद्यार्थी किती आहेत? अमुक अमुक विद्यार्थी आहेत. तर सरांना म्हटलं, तुम्हाला काय अपेक्षित आहे बुवा, की एकादश आहे पण तुम्हाला अपेक्षित काय ते सांगा मला. तुम्हाला केळं देऊ का, ते लाडू देऊ का, आपलं खिचडी देऊ म्हटलं का खजूर देऊ? सरांनी सांगितलं सगळे आयटम आहेत. जोरो साहेब, तुम्ही बोलल्याबद्दल धन्यवाद. तरी माझं मन रावलं नाही. त्यांना म्हटलं मी खजूर 100% देतो म्हटलं. आणि त्याप्रमाणे 2 दिवस सर मला खूप त्रास झाला. एकतर काय आलं, शिवरात्रीमध्येच फक्त खजूर भेटते, इतर वेळेस खजूर भेटत नाही. आणि मग खूप प्रायश्चित आणि खूप प्रयत्न करून आमचे सहकारी नेताजी आरोडे साहेब यांनी ती खजूर मिळवली आणि काल संध्याकाळी मला पोच केली. मी त्यांचे देखील आभार मानतो, आमच्या देवठांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि या सगळ्या लेकरांच्या वतीनं. आणि आज अतिशय माझं मन खूप भरून गेलं आहे. आणि सर, मी तुमचे देखील आभार मानतो की तुम्ही देखील मला शब्द पडू दिला नाही. म्हणजे कुठेतरी म्हणजे, आणि हेच खऱ्या अर्थानं सर, हेच पांडुरंगाचं दर्शन आहे असं मला वाटतं सर. वारीत जायचं, पायी जायचं, आपण तो नामस्मरण करत जायचं, तर थोडंसं काय होईल की या लेकरांबरोबर बसलं उठलं तर हेच पांडुरंगाचं दर्शन आहे, मी असं समजतो. आणि आपण सर्वांनी जी मला संधी दिली इथे बोलवायची, आपण जो मला मान सन्मान केला इथे बोलून, याबद्दल मी प्रथम आपले आभार मानतो. आणि एक दुसरी अशी विनंती करतो की एखादा वंचित विद्यार्थी असेल, हुशार असेल आणि त्याला काही आर्थिक अडचण असेल, त्याला समजा पुस्तकाला पैसे नसतील, फीला पैसे नसतील, सर मला कधी आवाज द्या. एक गावचा पुत्र म्हणून आणि एक तुमचा मित्र म्हणून मी कधी सहकार्य करेल. किंवा कुठली समजा शाळेकरता कुठले काय वाटलं तुम्हाला, कधी मला आवाज द्या. तर मी खालीच राहिला आहे, खाली जर सर मी राहायला अकोल्यात आहे, कधी मला फोन करा. एक लहान भाऊ म्हणून मी तुमच्याकरता कधी धावून येईल. आणि कायदेशीर बाबतीत कुठली जर अडचण एखाद्या विद्यार्थी, आता इथं 10वीचे मुले आहेत, 11वीचे मुले आहेत, आता ही बोलायचा विषय माझा नाही. तुम्ही जेवताय, सुंदरपैकी जेवताय, जेव्हा तुम्ही मला एक इथं शिबिर लावायचंय सर. या लहान मुलांकरता एक आमचं कायदेशीर शिबिर लावायचंय. जे आमचे न्यायाधीश आहेत, वकील आहेत, जे टॉपचे वकील आहेत, ते शेतकऱ्यांचेच मुलं आहेत सर. जे न्यायाधीश आहेत ते शेतकरी पुत्रच आहेत. पण ते न्यायाधीश पदापर्यंत कसे पोहोचले या मुलांना जर कळलं तर थोडी त्यांच्यात ऊर्जा निर्माण होईल सर. आणि कुठं त्यांची हुशारी सर उदयास होईल म्हटलं. याकरता मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो म्हटलं. आणि मला इथे 2 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
धन्यवाद सर. आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे, अकोले, अहिल्यानगर.